नमस्कार. आज आपण एका भन्नाट गोष्टीबद्दल बोलणार आहोत. साध्या प्रश्नांमधून एक जबरदस्त मुलाखत कशी तयार करायची. कधी विचार केलाय का की काही प्रश्न फक्त उत्तरं देतात, पण काही प्रश्न ते थेट एक अख्खी गोष्टच आपल्यासमोर उभी करतात. चला तर मग याच कलेत जरा खोलवर शिरूया. तर मग प्रश्न विचारणं आणि मुलाखत घेणं यात नेमका फरक काय आहे? अहो, साधा प्रश्न आपल्याला फक्त माहिती देतो, पण एक चांगली मुलाखत ती त्या व्यक्तीचा संपूर्ण प्रवास, त्याच्या भावना आणि त्याचे विचार आपल्यासमोर उलगडते. चला तर मग पाहूया ही कला कशी साधायची. आणि तुम्हाला माहिती आहे, या कलेचा सगळा आराखडा आपल्याला एका अगदी अनपेक्षित ठिकाणी सापडतो. एका साध्या अभ्यास मार्गदर्शिकेत. हो, खरंच. हे फक्त एक पुस्तक नाहीये, तर लोकांशी संवाद साधण्याचं आणि त्यांना खऱ्या अर्थाने समजून घेण्याचं एक अफलातून साधन आहे. ठीक आहे, चला तर मग थेट मुद्द्यालाच हात घालूया. एक यशस्वी मुलाखत घेण्यासाठी कोणते मूलभूत नियम पाळावे लागतात ते आता आपण एक एक करून समजून घेऊया. तर प्रश्न तयार कसे करायचे? त्यासाठी आहेत 4 सोप्या पायऱ्या. चला पाहूया. पहिली आणि सगळ्यात महत्वाची. फक्त 8 ते 10 प्रश्न लिहा. जास्त नकोत, म्हणजे आपली मुलाखत भरकटणार नाही. दुसरी पायरी. काय, कोण, का, कसं अशा माहिती देणाऱ्या प्रश्नांवर फोकस करा. कारण खरं तर हेच प्रश्न गोष्ट पुढे नेतात. तिसरं, हे जरा इंटरेस्टिंग आहे. डोळे मिटून कल्पना करा की तुम्ही खरंच त्या व्यक्तीसमोर बसला आहात आणि मुलाखत घेताय. बघा, प्रश्न किती सहज आणि नैसर्गिक होतील. आणि शेवटची चौथी पायरी. सुरुवात नेहमी सोप्या प्रश्नांनी करा. एकदम सोप्या. बरं, पण प्रश्न विचारायचे तरी कोणत्या विषयांवर? तर हे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्या व्यक्तीची ओळख आणि प्रेरणा, त्याच्या आयुष्यात आलेल्या समस्या आणि संघर्ष, कुटुंबाचा पाठिंबा कसा होता, त्याने मिळवलेलं यश, त्याची स्वप्न आणि भविष्यातल्या योजना काय आहेत, आणि हो, इतरांसाठी तो काय संदेश देऊ इच्छितो. खरं तर हे मुद्दे म्हणजे कोणाच्याही आयुष्याची गोष्ट जाणून घेण्याची गुरुकिल्लीच आहे. आता बघूया की एक प्रभावी मुलाखत नक्की कशावर ठरते. या मार्गदर्शिकेत त्याला गुणदान योजना म्हटलंय, पण आपण त्याला प्रभावी मुलाखतीची 3 रहस्य म्हणूया. 1. प्रश्नांची योग्य मांडणी. 2. अगदी स्पष्ट भाषा आणि शैली. आणि 3. मुलाखतीचा एकंदरीत प्रभाव. या 3 गोष्टी जमल्या की आपल्याला हवी तशी सखोल उत्तरं मिळतात. चला, आता ही सगळी थिअरी झाली. आता बघूया की ही तत्त्व प्रत्यक्षात कशी काम करतात. आपली पहिली केस स्टडी आहे एका अशा व्यक्तीबद्दल ज्याने एक मोठं ध्येय गाठलंय आणि आपल्याला त्याचा यशाचा प्रवास उलगडायचा आहे. चला, एक सिच्युएशन इमॅजिन करूया. आपल्याला MPSC परीक्षेत टॉप केलेल्या विद्यार्थ्याची मुलाखत घ्यायची आहे. आपलं ध्येय काय? तर त्यांच्या यशाचा प्रवास जाणून घेणं. आणि आपल्याकडे प्रश्न आहेत फक्त 8 ते 10. आता तुम्ही टॉपर कसे आलात हा एक सरळसोट प्रश्न झाला. त्याऐवजी जरा हा प्रश्न बघा. तुमचे प्रमाणपत्र आणि पदक घेण्यासाठी जेव्हा तुम्ही मंचावर गेलात तेव्हा तुमच्या भावना नेमक्या काय होत्या? पाहिलात फरक? हा प्रश्न फक्त काय झालं हे नाही विचारत, तर कसं वाटलं हे विचारतो. तो थेट त्यांच्या भावनांना हात घालतो आणि यामुळेच मुलाखत जास्त वैयक्तिक आणि खरी वाटते. चला, आता पुढच्या केस स्टडीकडे वळूया. इथे आपण एका तज्ज्ञाची मुलाखत घेणार आहोत. आपल्याला त्यांच्या कामाबद्दल आणि त्यामागच्या समर्पणाबद्दल जाणून घ्यायचं आहे. तर आपल्यासमोर आहेत श्रीमती अमिता नाईक. त्यांना नुकताच आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालाय. आपल्याकडे त्यांच्याशी बोलायला 30 मिनिटं आहेत आणि उद्देश आहे त्यांच्या या यशामागचं रहस्य जाणून घेणं. आता इथे तुम्ही कोणता विषय शिकवता असं विचारण्याऐवजी प्रश्न आहे, तुम्ही शिक्षक होण्याचा निर्णय मुळात का घेतला? हा प्रश्न त्या व्यक्तीच्या आवडीचं आणि पॅशनचं मूळ शोधतो. या प्रश्नाचं वैशिष्ट्य काय माहितीये? तो त्यांच्या कामाच्या कायपेक्षा त्यामागच्या कावर जास्त लक्ष देतो. हा एक क्लासिक प्रेरणा शोधणारा प्रश्न आहे, जो त्या व्यक्तीच्या कामामागचा मूळ हेतू आपल्यासमोर आणतो. आणि आता आपली शेवटची आणि सगळ्यात आव्हानात्मक केस स्टडी. एका सार्वजनिक व्यक्तीला, म्हणजे समजा एका नेत्याला, काही नाजूक विषयांवर प्रश्न कसे विचारायचे? समजा आपल्याला निवडून आलेले नगरसेवक श्री शिरीष आंबेकर यांची मुलाखत घ्यायची आहे. विषय आहे त्यांच्या परिसरातील अस्वच्छता आणि घाण. वेळ आहे फक्त 25 मिनिटं. इथे प्रश्न विचारण्याची पद्धत खूप खूप महत्वाची ठरते. आता बघा, थेट असं विचारणं की हा रस्ता इतका घाणेरडा का आहे, हे म्हणजे एक प्रकारे आरोप करण्यासारखं झालं.
त्याऐवजी एक खूप प्रभावी आणि विनम्र पद्धत आहे, ती अशी: साहेब, जसं की आपण पाहू शकतोय, इथे सगळीकडे कचरा साचला आहे. याचं कारण काय असावं? बघा, प्रश्न तोच आहे, पण विचारण्याची पद्धत किती वेगळी आहे. यात गंमत अशी आहे की आधी आपण आपलं निरीक्षण मांडतो आणि मग का असा प्रश्न विचारतो. यामुळे होतं काय की समोरची व्यक्ती बचावात्मक पवित्र्यात जाण्याऐवजी स्पष्टीकरण द्यायला तयार होते. यात विनम्रता आहे, पण उत्तराची मागणीही तितकीच ठाम आहे. आणि हा बघा, आणखी एक हुशारीचा प्रश्न. तो फक्त समस्येवर बोट ठेवत नाही, तर उपायांबद्दल विचारतो. परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी तुम्ही लोकांना सहभागी होण्यासाठी कसं आणि काय करून प्रवृत्त कराल? हा प्रश्न भविष्यवेधी आहे. म्हणजे तो पुढे काय करणार यावर लक्ष देतो. तो फक्त समस्येत अडकून राहत नाही, तर उपाय आणि लोकांचा सहभाग याबद्दल विचारतो. अशाच प्रश्नांमुळे आपण सार्वजनिक व्यक्तींना त्यांच्या कामासाठी आणि योजनांसाठी जबाबदार धरू शकतो. चला तर मग, या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो ते महत्त्वाचे मुद्दे आता एकदा पटकन बघूया, जे आपल्याला कुठेही कधी वापरता येतील. तर एका उत्तम मुलाखतीची ही 3 मुख्य सूत्र आहेत. पहिलं, एक पक्का आराखडा तयार ठेवा. तुमच्या मनात विषय आणि एक रचना स्पष्ट हवी. दुसरं, योग्य प्रश्नाची निवड करा. म्हणजे यशस्वी व्यक्तीला भावनांबद्दल, व्यावसायिकांना प्रेरणेबद्दल आणि नेत्यांना त्यांच्या जबाबदारीबद्दल विचारा. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं, विनम्रतेची कला. कठीण प्रश्नही प्रभावीपणे विचारण्यासाठी आधी निरीक्षण मांडा आणि मग विनम्रपणे प्रश्न विचारा. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, प्रत्येक उत्तम उत्तराची सुरुवात ही एका उत्तम प्रश्नानेच होते. योग्य प्रश्न फक्त माहिती नाही देत, तर एक गोष्ट समोर आणतो, एक नवीन दृष्टिकोन देतो आणि कधीकधी तर एक नवीन नातं सुद्धा निर्माण करतो. तर मग आता सांगा, तुमचा पुढचा प्रश्न काय असणार आहे?